नमस्कार. जय महाराष्ट्र. पेठ तालुक्यातील आपण नगरपंचायत हद्दीत असलेला जे मॉलचे बांधकाम केलेले होते, तर ते आपल्याला कुठेतरी निकृष्ट दर्जात दिसत होते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही तफावत दिसत होत्या. तर त्याच संदर्भात आपण नगरपंचायत येथील शिवसाहेबांना आपण अर्ज आणि पाठपुरावा पण केला. पण त्याच्या बाबतीत आपल्याला बरेचसे असे उडते उत्तरे मिळाले. त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बनवण्याचा एक मुद्दे कारण म्हणजे बनला. तर काय झालं, की ह्या गाळ्याचा असा आहे, की 33 एस्टिमेटनुसार 33 गाळ्याचं एस्टिमेट आहे आणि ते गाळे बांधताना त्यांनी आपल्याला असं आढळून आलं, की 33 ऐवजी 5 गाळे एक्स्ट्रा बांधलेले आहेत ह्याच्यामध्ये. तर असे 38 गाळे झालेत. ते 38 गाळ्यांचे आपण काय झालं, की जेव्हा आपल्या निर्देशनात आले, की 38 गाळे बांधण्यात आलेत, तर आपण शिवसाहेबांना भेटलो, की "साहेब आम्हाला तुम्ही ह्या 5 गाळे वाढवल्याचं परमिशन लेटर दाखवा." तर त्यांनी अगोदर आम्हाला डायरेक्ट नाही म्हणाले, की "आम्ही कुठल्याही प्रकारची परमिशन घेतलेली नव्हती." तर काही दिवसानंतर परत मी त्याच्यासाठी गेलो, की त्यांनी मला एक परमिशन लेटर दाखवलं त्यांनी, की अशा-अशा पद्धतीचं आम्ही परमिशन घेतलेली आहे. आणि ते परमिशन लेटरमध्ये बघितल्यानंतर त्याच्यामध्ये कुठेही काही उल्लेख नाही, की 5 गाळे वाढवण्यात आले आहेत. आता इथं काय झालंय, की 5 गाळे वाढवले ना, खूप चांगली गोष्ट आहे, की आपण ह्या 5 गाळे वाढवले. एस्टिमेटमध्ये नसताना सुद्धा 5 गाळे अलॉट केले. चांगलं झालं ते. ही गोष्ट काय होते इथं, की कोणाच्या तरी सांगण्यावरून आपण ह्या गोष्टी केल्यात, पण याच्यात दुष्परिणाम काय झालेत? एकतर ना पार्किंगची जी व्यवस्था आहे, ती खूप खालावून गेली. ते काही दिसत नाही पार्किंगची व्यवस्था. त्याच्यानंतर जे इमर्जन्सी काही जे राहतं, त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी निर्माण झाल्यात. आता ते 5 गाळे वाढवलेत ना, त्याचे दुष्परिणाम काय झाले त्या गाड्यावर ते दाखवतो तुम्हाला. आता या, ते 5 गाड्यांचं काय झालंय, की हे बघा हे. आता हे उघडं होतं, पण त्यांनी आता लॉक लावलंय. हे पूर्ण अजून उद्घाटन सुद्धा झालेलं नाही त्याचं आणि ही अशी परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा, ही जागा कशी काय केलं त्यांनाच माहिती. आत्ता हे परत बघा इकडे. ही बघा, ही परिस्थिती आहे. हे नवीन बांधकाम आहे आणि हे बांधकाम काय झालंय, आता हा दरवाजा उघडला मी, आता मध्ये जातो मी. ॲट अ टाईम 2 दरवाजे आपण उघडू शकत नाही इथं किंवा 2 माणसं जाऊ पण शकत नाही. एवढी परिस्थिती घाणेरडी आहे ही. हे बघा. एवढी चिवळ जागा आहे ना, ही बघा. ही अशी परिस्थिती आहे ही सगळी. 2 दरवाजे उघडू शकत नाही इथं. हे कशामुळे झालं, की तुम्ही 5 गाळे जे वाढवलेत ना, अहो हा मॉल आहे. मॉलमध्ये का एक माणूस येऊ शकत नाही. इथं ॲट अ टाईम किती लोकं येतील आणि किती जातील. तर ह्या गोष्टीची अशी आहे, एवढी घाणेरडी परिस्थिती आपण कधी बघितली पण नसेल. एवढी कुठं आणि तुम्हाला परत दाखवतो हे बघा. ही परिस्थिती बघा. त्याच्यानंतर ही परिस्थिती बघा. साफ-सफाई काहीच नाही अजून पाण्याची व्यवस्था नाही. काहीच नाही. स्वच्छता काहीच नाही. अजून पाणी पुरवठा हे नळ पण अजून बसवले नाही. काहीच नाही. बरं हे पहा तुम्ही हे. पूर्ण हे काम बघा त्यांचं कसं आहे. बस हे. की ह्या मॉलच्या 33 गाळे होते. त्याच्यामध्ये 5 गाळे वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आता ही पार्किंग आहे. आपण हे पार्किंग एरियामध्ये आहे बघतोय. आता ह्या पार्किंग एरियामध्ये बघितलं तर 38 गाड्या आहेत. त्या 38 गाड्यांमध्ये पार्किंग पुरेशी आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय, की आता ह्या गाड्यांमध्ये ना 38 गाड्या सुद्धा बसणार नाही. तर 38 गाड्या झाले. तर 38 गाड्यांच्या माध्यमातून बघितलं तर पार्किंग पुरेशी नाही. आणि आता हा रस्ता मेन आहे इथं. पुढं नगरपंचायत आहे. अजून विभाग पण आहे. अजून पुढचे पण बालविकास अधिकारी अधिकारी तिथं ऑफिस आहे बालविकासचं. आता इकडनं जे दुकानं आहेत त्यांच्या पण पार्किंग वगैरे लागतात गाड्या. तर हे पार्किंग पुरेसे नाही कुठं ते आणि एकदम निष्कुठं त्याचं काम चाललंय. आणि त्याच्यामध्ये असं झालंय, की त्याची क्वालिटी टेस्ट जी केली होती त्यांनी, जे अधिकारी आले होते क्वालिटी टेस्टवाले, त्यांनी ही चेकिंग पण आपण मागितलं होतं. ते पत्रसुद्धा मागितलंय. ते व्हिडिओत मी टाकणार आहे. तर आपण जी क्वालिटी टेस्ट बघितली असेल, तर ते चेक करून गेले. तर माझं म्हणणं काय आहे, जे अधिकारी येतात ते डोळे झाकून क्वालिटी चेक करतात का? ही ही परिस्थिती आहे. क्वालिटी चेक करून सुद्धा ही परिस्थिती आहे. म्हणजे याचा कुठेतरी पाठपुरावा झाला पाहिजे. तर ह्या बाबतीत मी आहे ना आणि माझ्या टीमने आम्ही नगर विकास शाखा, जिल्हा प्रशासन अधिकारी यांना आम्ही पत्रव्यवहार केला आहे. तसेच जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्याकडे पण आपण पत्रव्यवहार केला आहे. लवकरच आपण ह्या बाबतीत आपण ती तक्रार केली आहे. याचा कुठेतरी समाधानकारक उत्तर मिळालं पाहिजे आणि जे पण कोणी याचे संबंधित अधिकारी असतील किंवा कोणी संबंधित वर्ग असेल, तर यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे. धन्यवाद.